अगदी 2 मिनिटं शिल्लक आहेत। मुंबईकर या ठिकाणी सज्ज झाले आहेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी। खरं तर लहान मुलांपासून ते वयोवृद्धांच्यापर्यंत सर्व तरुण असतील तरुणी असेल सर्व याच ते नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार आहेत आणि जुन्या वर्षाला बाय बाय बोलण्यासाठी जुन्या वर्षाच्या कटू आठवणी असतील चांगल्या आठवणी असतील या सर्व गोष्टी विसरून नव्या गोष्टी आणि नवीन प्रवासाला सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी मुंबईकर जमलेले आहेत। एकूणच सर्वच आहेत या ठिकाणी। सनसेट सुद्धा बघितलेला आहे, सरत्या सूर्याला सुद्धा त्यांनी बाय बाय केलेला आहे। नवीन वर्ष सुद्धा येत आहेत। काही या ठिकाणी विरुद्ध समोरच्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि फायरवर्क्स सुद्धा सुरू केलेले आहेत। एकूणच या ठिकाणी खरं तर मुंबईमध्ये फायरवर्क्स आणि असेल आतिषबाजी असेल लाइटिंग असेल याला कुठेतरी बंदी होती। मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली होती। मात्र इथे गिरगाव चौपाटीवरती बघितलं तर कुठेतरी फायरवर्क्स होताना पाहायला मिळतात। मुंबईकरांमध्ये एकूणच या ठिकाणी उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण अवघा 1 मिनिट राहिलेला आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। या 1 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी मुंबईकरांचा जो उत्साह आहे तो जगदीश द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय। एकूणच फायरवर्क्स सर्व कॅमेरामध्ये टिपण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी सर्वांचे हात वर झालेले आहेत। सर्वच या ठिकाणी उभे राहून हे फायरवर्क्स बघतात, आतिषबाजी बघतात। हे शेवटचं फायरवर्क्स या वर्षीचं डोळ्यात सामावण्याचा प्रयत्न मुंबईकर करतायत। आणि स्वप्नील तू असाच जोडला गेला रहा। काउंटडाऊन सुरू झालाय। शेवटचा अर्धा मिनिट 30 सेकंद 29 28 सेकंद बाकी आहेत। 26 सेकंदानंतर नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे। सर्वत्र फटाक्यांच्या आतषबाजीत नवीन वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे। अवघी 17 16 15 सेकंद बाकी आहेत आणि 15 सेकंदानंतर नवीन वर्ष 2024 सुरू होणार आहे। 10 सेकंदानंतर नवीन वर्ष 2024 सुरू होईल। 2024चं सर्वत्र देशभरात फटाक्यांच्या आतषबाजीत आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। जाऊया स्वप्नीलकडे। स्वप्नील, नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। 2024 सुरू झालंय। जगदीश नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकरांनी या गिरगाव चौपाटीवरून या ठिकाणी मरीन लाईन्सवरून आणि नरिमन पॉइंट इथून मोठ्या प्रमाणात तरुण या ठिकाणी आहेत। खरं तर गर्दी तू या ठिकाणी पाहू शकतोस। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। सर्वांचे मोबाईल हे फायरवर्क्स आतिषबाजी टिपण्यासाठी वर झालेले आहेत आणि नव्या वर्षाची सुरुवात मुंबईकरांनी ही नरिमन पॉइंट आणि गिरगाव चौपाटी असेल मुंबई किनारा जेवढे चौपाट्याचा सर्व चौपाट्यांवरती मुंबईकर जमलेले आहेत। या मुंबईकरांनी नवीन वर्षाला सुरुवात केलेली आहे। खरं तर याच ठिकाणी काही मुंबईकरांच्यावर सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत। मात्र सध्या सर्व मुंबईकरांचा मूड आहे तो या आतिषबाजीला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी दिसत आहे। जगदीश, तर फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे। 2024ला सुरुवात झाली आहे। फटाक्यांची आतषबाजीत मरीन ड्राईव्ह या ठिकाणी सुरू आहे। पुन्हा एकदा आपण स्वप्नीकडे जाऊच। मात्र हे दृश्य आपण पाहतोय सर्वत्र मुंबईभर देशभर नवीन वर्षाचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीत केले गेले आहे। अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई केली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई अनेक जण डीजेच्या तालावरती ठेका धरला होता आणि आता 2024ला सुरुवात झाली आहे। 2023ला बाय बाय करत आता 2024 याला वेलकम केला जातोय। ही आतषबाजी आपण पाहतोय मुंबईतील। मुंबईमध्ये खरं तर फटाके फोडण्याला बंदी आहे मात्र तरी सुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय। मोठ्या उत्साहात 2024चं स्वागत केलं गेलंय। प्रचंड गर्दी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे। मुंबईतली दृश्य आहेत। फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। 2023ला बाय बाय करत 2024चं फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं। ही दृश्य मुंबईतील आहेत। मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। 2024 या नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। मरीन ड्राईव्हवर संध्याकाळपासूनच प्रचंड गर्दी होती। सर्वच समुद्रकिनाऱ्यावरती गर्दी होती। देशभर सर्वच समुद्रकिनारे अनेक ठिकाणी शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडले होते आणि आता नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे। 2024 12 वाजून गेलेले आहेत। 2024ला सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत फटाक्यांची आतषबाजी करत केलं जात आहे। 2023ला बाय बाय करत 2024चं स्वागत केलं जात आहे। फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। 2023 मध्ये आलेले सर्व चांगले वाईट अनुभव या सर्व अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन सर्वजण आता 2024 मध्ये प्रवेश केलेला आहे। लोकशाही मराठीकडून सुद्धा सर्व प्रेक्षकांना लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।
तर ही ठाण्यातील सीएन रॉक या हॉटेलमधील दृश्य आहेत। या ठिकाणी सुद्धा जोरदार घोषणा फटाकेबाजी केली जाते, आतषबाजी केली जाते। 2024 ला सुरुवात झाली आहे आणि 2024चं फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात उत्साहात स्वागत केलं जात आहे। तर लोकशाही मराठीकडून सुद्धा लोकशाही मराठीच्या परिवाराकडून सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। साईडला थांबा, थोडं साईडला। तर ही दृश्य आपण पाहतोय, सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचं स्वागत केलं जात आहे। ही मुंबईतील दृश्य आहेत। ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत 2024चं स्वागत केलं जात आहे। संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे। 2023ला बाय बाय करत 2024चं स्वागत केलं जात आहे। 2024 हे अनेक घटना घडामोडींसाठी आता महत्त्वाचं असणार आहे। 2023ला बाय बाय करत सर्वांनी आता 2024 या नवीन वर्षात पदार्पण केलंय आणि सर्वांनीच 2024 या नवीन वर्षाचं फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात उत्साहात स्वागत केलं। ही फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय, मोठ्या उत्साहात जल्लोषात 2024चं स्वागत केलं जात आहे। अनेकांना 2024 सुरू होण्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते। 2023 संपले, आता 2024 सुरू झाले। फटाक्यांची आतषबाजी करत 2024चं स्वागत केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।